विधान परिषद निवडणुकीनंतर काँग्रेसमधील फूट पुन्हा एकदा उघड झाली। काँग्रेसच्या जवळपास 6 ते 7 आमदारांच्या क्रॉस वोटिंगमुळे महाविकास आघाडीच्या जयंत पाटलांचा पराभव झाला। पण जयंत पाटलांच्या या पराभवाने आता 2022 मध्ये झालेल्या चंद्रकांत हंडोरेंच्या पराभवाच्या आठवणी ताज्या झालेल्या आहेत। काँग्रेस पक्ष सध्या महाविकास आघाडीत मोठा भाऊ म्हणून मिरवतोय ना, हाच काँग्रेस पक्ष लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक 13 खासदार विजयी करणारा पक्ष ठरला। त्याच काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा फूट पडल्याचं समोर आलंय आणि याचं कारण ठरले विधान परिषदेची निवडणूक। या निवडणुकीत काँग्रेसचे जवळपास 7 आमदार फुटल्याचं समोर आलंय। शेकापच्या जयंत पाटील यांच्या पराभवानं 2022 मधील चंद्रकांत हंडोरे यांच्या पराभवाच्या आठवणी जाग्या झाल्या। 21 जून 2022 मध्ये विधान परिषदेच्या 10 जागांसाठी मतदान झालं होतं। या निवडणुकीत काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला। भाजपकडे संख्याबळ नसतानाही भाजपचे 5 उमेदवार विजयी झाले। दुसरीकडे काँग्रेसच्याच काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचं समोर आलं। 2022च्या पराभवाची पुनरावृत्ती पुन्हा एकदा 2024 मध्ये झाली। फक्त यावेळेला उमेदवार काँग्रेसचा नव्हता, एवढाच काय तो फरक। यानंतर महायुती सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या मतदानावेळी अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे अनेक आमदार उशिराने पोहोचले। या दोन्ही प्रकारानंतर कारवाई झालीच नाही आणि आता पुन्हा एकदा पक्षातल्या विभीषणांनी डोकं वर काढलंय। त्यामुळेच विरोधकांसह मित्रपक्षांनी सुद्धा काँग्रेसच्या चुकांवर बोट ठेवायला सुरुवात केली आहे। मागच्या विधान परिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव करणारे हे 7 लोक आहेत। चंद्रकांत हंडोरे हे जे निवडणुकीत पराभूत झाले 2 वर्षापूर्वी, तेव्हाही या 7 लोकांनी बेईमानी करून आपल्याच उमेदवाराला पाडलं। 6 किंवा 7 फुटली मला नक्की आता माहित नाही, कारण सभागृह चालू होतं, पण 6 ते 7 फुटली असावी। त्याचा शोध घेतला जाणार आहे, त्या मतांचा शोध घेतला जाणार आहे। कोण काँग्रेस पक्ष त्याच्याबद्दल गांभीर्याने विचार करेल असं त्यांचे प्रमुखांची चर्चा झाली त्यावेळी मला लक्षात आलं। विधान परिषद निवडणुकीच्या निकालानं काँग्रेसच्या चुका जगजाहीर झाल्या आहेत। महाविकास आघाडीतील सगळ्यात मोठा पक्ष असल्याच्या आविर्भावात काँग्रेस वावरत होती का अशी चर्चा सुरू झाली आहे आणि त्याला कारण म्हणजे महाविकास आघाडीत असलेल्या इतर 2 पक्षात आधीच पडलेली फूट। जून 2022 मध्ये शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेत उभी फूट पडली, तर जून 2023 मध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगली। दोन्ही मित्रपक्षातल्या फुटीनंतरही काँग्रेस एकसंध राहिल्याचा दावा अनेक जण करतात, पण मुळात काँग्रेसमध्ये मोठी फूट पडलेली नसली तरीही टप्प्याटप्प्यानं काँग्रेस फुटत राहिली आहे। 14 जानेवारी 2024 ला काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। यानंतर 10 फेब्रुवारी 2024 ला माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणं पसंत केलं। पुढे 13 फेब्रुवारीला भाजपनं अशोक चव्हाण यांच्या रूपात काँग्रेसला आणखीन एक खिंडार पाडलं। या छोट्या छोट्या वाटणाऱ्या फुटी आणि घरभेदींच्यामुळे काँग्रेसला 2022 आणि 2024 अशा दोन्ही विधान परिषदेच्या निवडणुकीत तोंडघशी पडावं लागलं। यंदाच्या विधान परिषद निवडणुकीत सर्वाधिक अतिरिक्त मतं असतानाही काँग्रेसला त्याचा वापर मित्रपक्षाच्या उमेदवारांसाठी करताच आला नाही आणि काँग्रेसच्या याच ढिसाळपणामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत। काँग्रेसला फुटीर आमदार ओळखता आले नाहीत का? ओळखले होते तर वेळीच कारवाई का केली नाही? लोकसभेतल्या विजयामुळे काँग्रेस पक्ष हुरळून गेला का? काँग्रेसला विधान परिषद निवडणुकीत अति आत्मविश्वास नडला का? एवढंच नाही तर मित्रपक्षाचा पराभव टाळता आला असता का? अतिरिक्त मतांचं नियोजन करण्यात काँग्रेस अपयशी ठरली का? असे ठळक प्रश्न। विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या कामगिरीनं इतरांसह काँग्रेसच्या नेतृत्वाला सुद्धा धक्का बसलाय। विधानसभेची निवडणूक तोंडावर असताना थेट उघड झालेली ही फूट आगामी धोक्याचे संकेत देते। त्यामुळेच आता काँग्रेसच्या नेतृत्वानं कारवाईच्या हालचाली सुरू केल्याचं पुन्हा एकदा सांगितलंय। विश्वासघाती आणि गद्दार लोकांना काँग्रेस पक्षातून बाहेर काढण्यात येईल, काँग्रेस पक्षातून बाहेर काढलं जाईल, त्यांच्यावर कारवाई केली जाईल
आणि अशी कारवाई केली जाईल की दुसऱ्यांदा कोणी हिंमत करणार नाही. शिस्तपालन समितीकडे या गोष्टी येत नाहीत. निवडणुकीच्या काळातील शिस्तभंगाची कारवाई थेट काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष आणि प्रभारी करतील. पण कशा प्रकारची ही कारवाई असणार आहे थेटपणे बडतर्फ जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला समजेल. विधान परिषदेच्या निकालानं काँग्रेसला आत्मपरीक्षण करायला आता भाग पाडलंय. पण विधानसभा निवडणुकीच्या आधीच फुटीर नेत्यांचे चेहरे उघड झाल्यानं काँग्रेसला या आमदारांवर कारवाईची संधी सुद्धा मिळाली आहे. आता तरी काँग्रेस वेळ न दवडता फुटीर आमदारांवर कारवाई करतं का पुन्हा एकदा कारवाई फक्त बोलाचीच कढी राहते हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि यावरतीच काँग्रेसची विधानसभेतली कामगिरी अवलंबून असेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.